या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा धुरा उडालेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी खरं तर इकडे प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। दादा, कसा प्रतिसाद पाहायला मिळतो? जोरदार प्रतिसाद तुम्हीच बघितला आता। नारळा पार आपल्या जिल्ह्याच्या सीमेवरचं गाव आहे। रात्रीचे 9 वाजलेले आहे। छोटंसं गाव आहे पण लोक किती बघा, प्रत्येक घरातला माणूस येत आहे। मला असं वाटतं शिवसेनेवरचं हे प्रेम आहे। बरं, इकडे बोरसर गटात इकडे खरं तर माजी आमदार भाऊसाहेब चव्हाणांच्या मुलासमोर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि खरं तर आरोप प्रत्यारोप केले जातात। कसं पाहताय इकडे? हे बघ, शिवसेना ही सर्वसामान्यांचीच आहे आणि आम्ही शिवसैनिकांना सर्वसामान्यांनाच उमेदवारी दिलेली आहे। आता ते भाऊसाहेब चिकडगावकरांचा मुलगा असेल, आम्ही शिवसैनिक, आमचा माणूस शिवसैनिक म्हणून लढतोय। कोणाचा मुलगा, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ म्हणून नाही, शिवसैनिक लढतो, सामान्य माणूस म्हणून लढतो आणि तिथेही जिंकणार आहे। दादा, शेवटचा प्रश्न विचारतो। इकडून पद्मताई खरं तर शिंदे उभा आहेत। नंदकुमार शिंदे खरं तर एकनिष्ठ शिवसैनिक होते, अतिथीच्या काळातही शिवसेना सोडली नाही। हा सगळा माहोल बघून काय वाटतं? नाही, बिलकुल शिंदे सरांची तर मला आठवण येतेच, परंतु त्यांच्या सुविद्य पत्नी हा लढा देत आहेत। मी जनतेला आव्हान करेल की आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे। बरं, तुम्ही खंडाळ्यात गेला होता, सगळा समाज तिकडे एकटावला होता, काय वाटलं हे सगळं बघून? बिलकुल सगळे हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा सगळे एकत्र शिवसेनेच्या मागे होते। सभेमध्ये सगळे लोक होते, पूर्ण गाव अख्खा लोटलेला होता। शिवूरलाही तशीच परिस्थिती। मला असं शिवसेनेच्या बाजूने एक प्रचंड वातावरण या वैजापूर तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झालं। 6 सीट आपले निवडून बिलकुल जास्तीत जास्त येतील। मी काही दावा 100% नाही करत, पण चांगले सीट निवडून येतील। धन्यवाद दानवेजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघितलं की विरोधी पक्षाने अंबादास दानवेजी ग्रामीण भागात जाऊन दौरा करताना पाहायला मिळते। प्रचार सभा खरं तर इकडे सुरू आहे आणि नारळा येथे त्यांची आत्ता सभा पार पडली आणि त्यानंतर ते आपल्याशी बोलत होते। माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।